मग त्याचे ते साखरपुड्याचे कप बाई बाई किती भयानक दृश्य होतं ग ते. नाही 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 चुकलं चुकलं आता नाही घेत बरं का. हां नाव नाही घेत तिचं. कळतंय मला. हां तुझ्या जीवाचं काय होत असेल ते. अगं असा वाजत गाजत वरात घेऊन येणारा पोरगा असा निष्प्राण कलेवरहून आला ग बाई. आणि कोणी आणला? शिवाने आणला ग. असा हातावर नुसता निपचित. हां ती 2 पायावर चालत आली. पण रॉकी मात्र बाई समजते. अगं ज्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली, ज्याच्या नावचा चुडा भरणार होती, ज्याच्या नावची सुपारी फुटली. हां अगं ज्याच्याबरोबर मांडवात उभं राहून तो गळ्यात मंगळसूत्र घालणार आणि अंतरपाटा आडून त्याच्याकडे लाजून बघणार अशी स्वप्न बघितली. त्याच्या चितेला जावं लागलं ग बाई. शांताबाई काय बोलताय? ते मी म्हटलं शिवामुळे हो. शिवामुळे आपल्याला कळलं ना रॉकीचं असं झालं. तेच सांगत होते ते 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 तिला म्हणजे संपदाला. पण कशाला हा विषय आता तिच्या समोर का बोलताय? चुकलं माझ्या माफ करा माझ्या लक्षात नाही आलं. बरोबर म्हणताय तुम्ही तिच्या समोर नको बोलायला. हे काय ग बाई तुम्ही तिची काळजी घ्या. मी आत्ता प्रसाद खाऊ घातलाय तिला आणि ताप पण कमी आलाय. हां मला एक काम आठवलं ते करते. हां माफ करा चुकलं बरं का. शिवा बाळा शिवा बाळा हे बाळा शिवा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावरी. तुझे नाव तुझे रूप द्यानी जीवाला तुझी आस गाला. जरी बाप साऱ्या जगाचा परी तो ट्रक माझ्या दिशेने येत होता आणि रॉकी मला वाचवायला आला. म्हणजे मारायचा प्लॅन मला होता आणि रॉकीने म्हणजे मला वाचवण्यासाठी रॉकीने स्वतःचा जीव धोक्यात घातला. मला मारायचा प्लॅन कोणी केला असेल आणि हे सगळं रॉकीला कसं कळलं असेल? बाळा हे माऊली दे टाळ देतो माझ्याकडे. तुझ्याकडे बघून कळते तू ज्या तल्लीनतेने नाचलीस विठ्ठलाचं तुझं दर्शन झालंय. तुझा जीव ज्या कार्यात अडकलाय ते कार्य तू पूर्ण कर. यश नक्कीच मिळेल तुला. आणि हो विठूवर विश्वास ठेव. दे टाळ दे.
काय ग काय झालं काय? अरे कपाटात पैसे ठेवले होते मी, तू बघितलेस का? हे बघ, तू घेतले असेल तर मला सांग. खूप पैसे होते, मला खूप टेन्शन आलंय. कीर्ती शांत हो. आणि बघ मला कशाला लागतात पैसे, आणि मला जर घ्यायचे असते तर मी तुला सांगून घेतले नसते का? काय हो पण मग कपाटात ठेवले होते मी स्वतः, आता नाहीये. असतील, तू या ना त्या हाताने इकडे तिकडे ठेवले असशील. बावळट आहेस? मी मूर्ख वाटते तुला? आहेस त्याला काय? गप्प बसा. एक मिनिट. तू आणि मी सोडून या रूम मध्ये एकच व्यक्ती येते, ती म्हणजे ती शांताबाई. तीच असणार. तिनेच पैसे घेतले असतील, मी सांगते ना तुला. मला ना आधीपासूनच तिच्यावर डाऊट होता. मी जाऊन विचारते तिला. कीर्ती ऐक ऐक ऐक. अगं त्या गरीब आहेत, त्या कशाला घेतील पैसे? त्यांनाच गरज आहे, गरीब आहे ना ती. कोण कुठली बाई त्या शिवाने घरात आणून बसवली? कशाला? काय लायकी आहे तिची? लायकी आहे का एवढ्या मोठ्या घरात राहायची? कीर्ती अगं गरीब आहेत म्हणून लगेच काही आळ घ्यायचा का त्यांच्यावरती? आणि बघ त्यांना पैसे चोरायचे असते तर एव्हाना त्यांनी ते चोरून गायब सुद्धा झाले असते. त्या कशाला थांबल्या असत्या? तुला का पुळका येतो एवढा? आणि हे बघ, मी तुला सांगते ना, मला माहिती आहे त्यांनीच घेतले असणार आहेत. आणि मी जाऊन विचारते, क्लिअर होईल सगळं. कशाला बडबडत बसू मी? हे बघ, घरात आधीच वेगळं वातावरण आहे. अशा तू असे काही आरोप केलेस ना तर गडबड होईल. तुला माहिती ना त्या कुणामुळे आल्यात या घरात? शिवामुळे. उद्या तुझे आरोप खोटे ठरले ना तर सगळं तुझ्यावरती येईल. कळतंय तुला? पैसे शोधू आपण, मिळतील, त्यात काय होणार?